तुमचे पैसे बोटावर निघत नाही, म्हणजे फिंगरप्रिंटवर बोटावर ज्याप्रमाणे आपण पैसे काढतो त्या पैसे काढत असताना, विड्रॉल करत असताना तुम्हाला अडचणी येतात, तुमचे बोटं येत नाही. तर मित्र, ज्या मंडळीचे, ज्या नागरिकांचे बोटं येत नाही त्या सर्व नागरिकांकरिता हा व्हिडिओ खूप लाख मोलाचा असणार आहे. त्या सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तुमच्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी आहे. तर मित्र, आपण बऱ्याचशा दिवसापासून बघत आहोत डिजिटल माध्यम खूप वाढलेलं आहे, खूप मोठ्या सुविधा होत आहे, खूप चांगल्या सोयी आलेल्या आहेत आणि बऱ्याच दिवसापासून CSCच्या माध्यमातून बऱ्याचशा नागरिकांना, ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्याच गावामध्ये पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ते बोटावर पैसे बऱ्याचशा 5, 7, 8, 10 वर्षापासून ते पैसे बोटावर काढतात, फिंगरप्रिंटवर काढतात, आधार लिंक संलग्न खात्यावर आपलं बायोमेट्रिकच्या डिव्हाइसवर बोट ठेवून विड्रॉल करतात. त्यांना जेव्हा जेवढे पैसे हवे असले तेवढे ते काढतात. त्यांना गाव सोडून कुठेही दूर जायचं काम पडत नाही, त्यांचा वेळ वाचतो, त्यामुळे त्यांना बराचसा फायदा होतो. बरेचसे वृद्ध लोक आहेत, त्यांना खूप अडचण येत आहे. बरेचसे निराधार लोक आहेत, ज्या निराधार लोकांना नातेवाईक नाही, कुणीच नाही आहे, त्यांची सोय करू शकत नाही किंवा त्यांना कुठे दूर नेऊ शकत नाही, त्यांना जाण्या येण्याकरिता अडचणी येतात. त्यांना काही नागरिकांना दिसत नाही, गाडीमध्ये चढता उतरता येत नाही. काही नागरिक लाभार्थी जे आहेत, निराधार लाभार्थी, ते घरात पडून आहेत. त्यांना त्यांच्या अनुदानाच्या अनुदान मिळवण्याकरिता गावापासून बाहेर जावं लागते. बाहेर जात असताना त्यांना बऱ्याच वेळा असं पाहण्यास आलेलं आहे की स्पेशल ॲटो रिक्षा करून जावं लागतं आणि 5-10 किलोमीटरच्या अंतरावर जात असताना स्पेशल ॲटो रिक्षाच्या माध्यमातून त्यांना 200-300 रुपयाची मागणी होत असते, जी त्यांची समजा मजुरी असते ॲटोवाल्याची, रिक्षावाल्याची, ते त्यांच्या परीने ते घेत असतात. परंतु आता दर महिन्याला जर आपल्याला 200-300 रुपये द्यावे लागत असतील तर मग एका महिन्याला हे पैसे का काढावे? त्यामुळे बऱ्याचशा निराधारांनी काही दिवस अगोदर 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे पैसे एक वेळ काढू असा निर्णय घेतलेला होता, जेणेकरून त्यांचे ऑटो रिक्षाचे पैसे वाचावे. तर खूप मोठा त्रास त्यांना सोसावा लागत होता, खूप मोठ्या अडचणी येत होत्या. अडचणी येण्याचं कारण असं होतं की त्यांचे बोटं येत नव्हते आणि बऱ्याचशा लाभार्थी असे असतात, दिव्यांग लाभार्थी असो किंवा लाडक्या बहिणी असो, ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करतात, शेतात जातात. आता सध्या हरभऱ्याचा सीझन आहे, गव्हाचा सीझन आहे, ते हरभरा निंदायला जातात, शेतामध्ये काम करायला जातात हरभऱ्यामध्ये आणि हरभऱ्याचा जो आम असतो त्याच्यामुळे त्यांचे बोटे अक्षरशः खूप खराब होऊन जातात. काही मजूर वर्ग आहे, काही लाडक्या बहिणी आहेत, त्या मिस्त्रीच्या हाताखाली जातात, गवंडाच्या हाताखाली सुद्धा जातात. तेथे सुद्धा थंडीचे दिवस आहे आणि शिमिटामुळे असं होते की त्यांचे बायोमेट्रिक, त्यांचे बोटं येत नाहीत. तर मित्र, व्हिडिओ काही मी लांबवत नाही आहे, तुमच्याकरिता आनंदाची जी बातमी आहे ती सांगणार आहे, पण कारणं सांगत आहे की ज्यामुळे तुमचे बोटं येत नाहीत त्यामुळे तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी, ह्या साऱ्या अडचणी इतर नागरिकांना सुद्धा व्हिडिओ पाहत असताना कळावं की यांना किती अडचणी सोसाव्या लागतात, किती त्रास होतो, थोडक्या पैशासाठी तिथे जावं लागते. आता 1500 रुपये जे असतात हे त्या नागरिकांकरिता किती महत्त्वाचे आहे, लाख मोलाचे आहे. साखरे असो, तेल असो, किराणा सामान असो, गहू असो, पीठ असो किंवा त्यांची महिन्याची औषधी असो, दवाखाना असो, याकरिता ह्या 1500 रुपयाच्या मधूनच त्यांना भागवावं लागते. खूप सारे असे नागरिक आहेत, मी रोज त्यांच्यामध्ये बसतो, उठतो आणि त्यांच्या काळा मी जाणण्याचा प्रयत्न करतो, मी डोळ्याने पाहतो. तर मित्र, या सर्व नागरिकांकरिता एक खूप चांगली डिजिटलच्या माध्यमातून बातमी आलेली आहे. या अगोदर पैसे काढत असताना बोटावर पैसे काढायचो, बोटाच्या व्यतिरिक्त चेहऱ्याचा म्हणजे फेसचा एक पर्याय होता आणि डोळ्याचा एक पर्याय होता. परंतु जे CSC पॉईंटवाले मित्र असतात, बांधव असतात, ते काही हे भारीच्या इक्विपमेंट जे असतात, साहित्य हे अफोर्ड नाही करत. 5-5, 6-6 हजारच्या त्या मशिनी असतात डोळ्याच्या स्कॅन करण्याच्या, ते आणत नाहीत आणि बऱ्याचशा पोर्टलवर या सुविधा अवेलेबल नव्हत्या. परंतु आता थेट अक्षरशः फक्त आणि फक्त तुमच्या चेहऱ्याचा आधार नंबर टाकायचा आणि तुमच्या चेहऱ्याचा स्कॅन करायचं. एकाच सेकंदामध्ये चेहरा स्कॅन होऊन जातो आणि तुमचा बॅलन्स इन्क्वायरी होते, तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत ते पाहायला जातात आणि तुमचं जे विड्रॉल आहे तो विड्रॉलसुद्धा होऊन जातो, तुमचे पैसेसुद्धा निघून जातात. सद्य परिस्थितीमध्ये तर ही खूप आनंदाची बातमी आहे त्या लाभार्थ्यांकरिता, त्या निराधारांकरिता, त्या दिव्यांगांकरिता. परंतु आता याच्यामध्ये मला आलेला एक आणि सुचलेला एक महत्त्वाचा मुद्दा जो मी सर्व निदर्शनास आणू इच्छितो सर्वांच्या, की बऱ्याच वेळा असं होते कुणाच्या मोबाईलमध्ये तुमचा हे असतो, आधारचा फोटो असतो, आधारचा नंबर असतो आणि तशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने तो नंबर टाकून रस्त्यावरून जाता येता जर स्कॅन केलं, एका सेकंदामध्ये त्या व्यक्तीचा, त्या लाभार्थ्याचा फोटो घेतला आणि तो विड्रॉल जर करण्याचा प्रयत्न केला तर ते निदर्शनास तर येऊनच जाईल. काही दिवसाच्या नंतर ते कारण डिजिटल युग आहे, त्याचे मोबाईल लिंक असला अकाउंटला तर मेसेज येऊन जातात, किती वाजता निघाला, काय प्रकार घडला ते समजायला सोपं होऊन जाते. त्या बँक अकाउंटमध्ये गेल्याच्या नंतर, स्टेटमेंट काढल्याच्या नंतर किंवा बँकेमध्ये पासबुकवर एंट्री घेतल्या तर एंट्री घेतल्याच्या नंतर सुद्धा ते क्लिअर होऊन जाते किती वाजता कोणाच्या माध्यमातून कोणत्या आयडीवर कसे पैसे निघले. परंतु शेवटी तेच सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांना थोडीशी परेशानी होऊ शकते, हेळसांड होऊ शकते, समजण्याकरिता उशीर लागू शकते, त्यांना असं वाटू शकते की आमचे पैसे आलेच नाही, असं होऊ शकते. जोपर्यंत ते बँकेमध्ये
बँकेमध्ये जाऊन पाहत नाही, तर याकरिता शासनाने थोडासा त्यांच्या सिक्युरिटीकरिता, प्रायव्हसीकरिता अजून एखादा काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सुद्धा त्यांना लाभार्थ्यांच्या वतीने शासनाकडे आवाहन आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या लाभार्थ्यांकरिताची जी एक आनंदाची बातमी हीच होती की आता फक्त आणि फक्त बोट नाही आले तरी सुद्धा चेहऱ्याहून सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता. लाडक्या बहिणी असतील, दिव्यांग असतील, निराधार बांधव असतील, तर सर्व बांधव लाडक्या बहिणींनो, मी आपणा सर्वांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून जी अपडेट, जी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आशा करतो खूपच मोलाची, खूपच आनंदाची बाब ठरलेली असेल. मी आज सकाळी सुद्धा काही लाभार्थ्यांना भेटलो, त्यांना खूप चांगलं वाटलं. असे विड्रॉल होत असताना त्यांनी जेव्हा कळालं त्यांचे विड्रॉल तेव्हा झाले, त्यांनी पाहिले तेव्हा. तर मित्रो, अशीच वेळोवेळी माहिती, अपडेट, नवीन माहिती, विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल. याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्व लाभार्थ्यांपर्यंत, लाडक्या बहिणीपर्यंत, निराधारांपर्यंत, दिव्यांग बांधवांपर्यंत सुद्धा ही माहिती, ही अपडेट पोहोचावी. याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, त्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.